बाई 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 काही गवत झाले रानामध्ये. त्यांचं एक लक्ष कुठं नाही, कुठं जातात काय कळना झालंय. अगं बाई सगळे बांध आणि सगळे गवते काढायला पाहिजेत. तुझं आता हा राहिली उन्हाचं काम करू राहिली ग तू. आणि तू इकडे कसं काय उन्हात आणायची आलीस? आता चालली होती म्हणलं वावरात पाणी बिणी पाहू. हा पण तुला काय उन्हाचं कामाला मग कोण करायची शेतातली कामं? पण मग तू एकटीच करते. नवरा कुठे तुझा? नवरा बाहेर गेले आता. तुला मस्त कामाला लावून देतात आणि फिरत आहे का ग? कामाला लावता आता त्यांच्या कामाने ते गेले कामाला. हा असं काय काम करते बाहेर? आता काय आता काम निघाले की जातात ते. काम निघालं हा बाईला गाडीवरून घेऊन फिरायचं काम राहतं काय? बायला गाडी घेऊ मग आता कधी पाहिले? 4-5 दिवस झाले पाहते मी. योग बाई राहती. खरं बोलतीस ना? मग आता खोटं बोलेल काय? मग काय आता तुझ्याशी खोटं बोलू? 4-5 दिवसापासून रोज पाहते मी त्या बाईला गाडीवर मस्त चालत आहे. ए बाई काही बोल नकोस. जाऊ दे बाई, नाही बोलायचं तर राहिलं. मग काय आता खरं बघितलंस ना? आता खोटं सांगणार आहे का बाई? ए बाय या असं खऱ्याची दुनियाच राहिली आणि कुठली होती बाई? आता तोंड बांधायला असल्यावर मला काय माहिती कोणची होती आणि काय होती. बाई मला कामालाच झाले, मला काय माहिती असं चालल्यात म्हणून. चाळे माझं काम आहे सांगायचं. आज- दिसलं डोळ्याला. आता आपण माणूस दिसला नसतं बाई. कोण माणूस दिसतो बाईचं तोंड बांधायला असल्यावर बाई काय दिसणार आहे बरं मला. म्हणून आता म्हटलं आता तू आपल्या घराच्या सारखी जवळची आपण येत जातो म्हटलं सांगून द्यावा बाई. आता मला आधी वाटलं तूच आहे का काय, पण त्या दिवशी मी पाहिलं ती बाई गाडीवर गेली आणि तू घरात होती. मग नंतर म्हटलं जाऊ दे असं पाहून जाऊ. ते रोज जातात हे मला माहिती की, पण मला हे चाळ करतात हे कुठं माहिती इथं? ते काय माहिती बाई आपल्या डोळ्याला दिसलं ते सांगितलं. नाही बाई उद्या म्हणशील मला सांगितलं नाही बाई इथं शेजारी असून. मग पाय बाई ते काय वाढवा वाण्यापेक्षा होय सांगून दिलं. पाय तू बाई जाते आज काय मी रे, मला बघते, आज बघतीस त्यांचं पाठलागच करते बघ. पाहूनच घे काय बघ, माझ्या वावरात बघते मी आज जायचं. काय आता हे काम ठेवते बाजूला, आज ठेवते सगळं काम. मग काय रोज रोज काम पाय आज जरा बघतेच काय जाऊ पाय. त्यांच्याकडे. हे सगळंच ठेवून देते आज, जातेच मी बघतेच. हा हा तू रानात निघाली ना? आता मला जायचं होतं अरे तू दिसली म्हणून म्हटलं चालले आता वर. कुठल्या शेतात चालली तू? आता आमच्या वावराकडे खाली. होय हा बागत चालली का? हा बाया काम करीत आहे का नाही पाहते आता. हा म्हणून म्हटलं तू तेवढे दिसले रस्त्याने वाटाने चालले होते दिसले. आज मी त्यांना सुट्टीच देत नाही बघ बघ आता. पाय बाय नीट लक्ष हो लावून दे. देतच नाही. सुपारीला जायचं काय करावं असं करतो. त्याची आहे गाडी, माझ्या गाडीचं नेमकं पेट्रोल संपलं. त्याच्या मोटरसायकलच जा एवढं गाडीमध्ये गेल्यापेक्षा ना ते बाहेर राहायचं. हा तो घरी असायला शक्यतो तो नसलं तर मग फोन करून बोलून घेते. दिसतं कोणतरी वहिनी दिसतं बसेल आता वहिनीकडे बघतो. जातात कुठं रोज? मला आज दिसानच झालंय. हा कुठं जातात मला तेच समजणं झालंय. मी आज पाठलागच करणार आहे. हळूहळू हळूहळू जात फक्त त्यांच्याकडे काय करणार. कुठे गेले असेल बरं? काय करायचं आता? विचार करते त्यांच्या आज कुठे कुठे जाते, काय करतात, कुठं बसतात, कुणीकडे जातात. आता मी तीच बघणार आहे. हळूहळू पाठला करून मागं बी वळून बघायला झालं कुठे जातात का? मी मागं आहे का नाही तीच कळणार त्यांना. गेलं गाड्या त्या गाडी दिसत नाही तिच्यावाली. साडीचं काम चालू आहे तिकडं तर नाही, तिकडे बी दिसा ना. कुठे गेलं गड्या? हा आंब्या खाली की नाही. शिरपतराव हो शिरपतराव. का भाऊजी? का होईन तुम्ही का? हो कुठे गेला शिरपतराव? ती गेली जरा बाहेर. हा का? बसा की. बाहेर गेलं? हो पण आम्हाला जायचं ना सोबत. काम होतं करा काहीतरी. फोन आम्हाला आला सोबत होता जायचं होतं ना, सुपर जायचंय ना. त्यांचा फोन आला तर कोणाच तरी ते गेलं. म्हटलं माझं काम आहे जाऊ दे, मला अर्जंट माझा बोलवले. फोन घे ना, मी 4-5 कॉल केले. 4-5 कॉल केले? हो. अहो गाडीवर असतील मग. आज का बरं करते आता 1 तास झालं जाऊन. बरं नेमकं माझ्या गाडीत गेले पेट्रोल संपून. होय हा म्हणलं ते सुपारीत जायचं आणि रामभाऊची मग आहे की त्यांची दुसरी गाडी आहे ती नाही वाटलीस. पोरं
नाही सोबत जायचं ना आम्हाला. सोबत होय. आपण ती कुणाचा फोन आला काय माहिती, सकाळी मला म्हटलं अर्जंट फोन आलाय, मी जरा एक तासाभरात जाऊन येतो, मग गेलं निघून. रात्रीच बोलणं झालं आमचं आलं. आता काय माहिती बाबा, मला तर काय माहित नाही, पण ती बोललं तसं मी आपली सांगते तुम्हाला. आम्ही तिथे किराणा दुकानात बसलो होतो रात्री. हा त्याला म्हणलं बाबा माझी गाडी नाही, थोडीशी कामं बी येईल आणि पेट्रोल बी नेमकं संपव येईल. हा आणि ते काय ते मोठ्या गाडीमध्ये पिकअप मध्ये भरून येते बरं. होय. हा आता काय पिकअप मध्ये जायचं म्हणलं आपण, मस्त थोडंफार पेट्रोल काय खर्च होय ना, जाऊ. बरं, बाकी कसं चाललंय मग? मस्त. डोंगळे किती राहिले आता? एवढेच टाकले? हो एवढीच राहिली आता, ती झालं की झालं मग. आता काय म्हणता मग कांदे बिंद्याचं कसं काय चालू? बरं चांगलं चाललंय बघा, कांदा वगैरे चांगला आलीत, पण आता यावर्षी जरा बऱ्यापैकी मिळेल. तुमची 100-150 क्विंटल विकले असेल तू, पैसे मारा तुम्ही यावर्षी. या वर्षी आहे काय, मागच्या वर्षी जरा नुकसान झालं होतं, पण या वर्षी बऱ्यापैकी जरा फायदा होईल, आमची कारण पाणी बिनी बी चांगलं आहे आणि आलंय बी चांगलं. आमची डाय हुकली यावेळेस ना. काय झालं ना, आम्हाला मेन म्हणजे उळा टाकलं त्यामुळे थोडं नुकसान झालं. नाही होतं एवढं तेवढं कसं होतं, आता ही शेतात आता मागच्या वर्षी आम्हाला लॉस झाला लई. मागच्या वर्षी आमचं बी असंच झालं, हा ना. पाण्याच्या ह्याच्यामुळे गेलं किती नाही हे लय कांद्याचं गुप्त काही कमी सांगता निघाल. येत नाही. हे कमी जास्त ना होत राहतं, प्रॉब्लेम येतच राहतो. आपलं घरचं आपल्याला बरं आहे बघा, खायापुरतं तर नाही, आपलं. आम्हाला या वर्षी मकाने सोयाबीन लय साथ दिली. होय ना. हो लय 70 पोते सोयाबीन झाली ना. सोयाबीन केलं या वर्षी. नाही ते पावसाळ्यात केली होती विकून टाकली. हा. हो त्यात चांगला पैसा झाला आपल्याला, भाव चांगला भेटला होता. बाकी घरातली येते का चांगली? हा? बाकी सगळी बरी येते का? हो, सगळी मजेत आहे. लय दिवस झालं गाठ भेट नाही तुमची बिन हो काय ना, नाही. तुम्ही काय म्हटलं काही येणं होतच इकडे. नाही आता ती कसं तुम्ही कामानिमित्त आला तर तुम्ही येणार जरा. गावात आमचं वरचीवर भेटी काय ती होऊन जाते, हा त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. बी म्हणत होतं परवा दिवशी लय दिवस झालं गेलो नाही तिकडे, जाऊन येतो म्हणत होतं. हा का? म्हणजे आपले म्हणत होते चल म्हणले जाऊन येऊ, फेरफटका मारून येऊया, कारण बरं दिवस तुमची बी गाठ भेट नाही. नाही ते लय फिरत नाही माणूस आहे, ते कुठे बी फिरत राहतो. त्यांचं काय एका ठिकाणी आहे. बिना कामाचं नाही, जात जाऊ नको तू. पण याचं कसं आहे ना, कोणाचं काही बी काम असलं ना त्याचं उठत आणि सुटत मग तसंच करते ते, ऐकतच नाही ती. आणि तसं माझं कसं राहतं, मी ठराविक ठिकाणी जातो, सगळीकडे नाही जात. ना यांचं कुणाचा फोन आला की निघालं, ऐकत नाही ती. मग आणि मला कसं वेळ नसतं ना हो. माझं दुकान टाकेल तिकडं. होय का? कुठं टाकले दुकान? हो याला ना शिन्नात नाही ना, खादीचं दुकान आहे. कसं होय? पार्टनरशिप आहे बा, म्हणजे मला आपले फक्त पैसे दिला. यांनी माझे म्हणत होतं मला की दुकान टाकलंय म्हणून. हो दुकान कशाला मी बघाय, मला म्हणत होतं की 2-3 वेळा मला म्हणलं चल बघायला. नाही तुम्ही यायला पाहिजे माझ्यासोबत. काय चाललंय? का होईने? काय चाललं काय तुमचं? तू कशाला आली इकडं? तुला वेळ सुपारीला? तुम्ही काय करायला इकडे? वहिनी काय म्हणता, या चला की घरात तरी चला. जवळ बसा की अजून. म्हणजे अबाय काय बोलते ते यार, काय कळण झाली मला तर. जवळ बस म्हणजे हा काय करायला इथे बसून? आहो तिकडे इकडे निघाले होते, ह्यांच्याकडे काम. आहो ऐकून तरी घ्या की वही. कुठं तुम्ही काय का बसा? काय करतच नाही, कुठं काय करतोय? तुम्ही हळूहळू कशाला आला इकडे? हळूहळू नाही नाही, अहो, हळूहळू आता कुठे आलो? तुमच्या मागे आले हळूहळू, पाठी मागे हळूहळू पाय काढत. तुमचं लक्ष कुठं असतं? कुठं असतं लक्ष? नाही मग पुढं पाहिलं, पुढं चाललं मी पुढं 2-3 दिवस म्हणते कुठे जात येतं. अहो कधी नवस आज आली, लय दिवसानं आली त्या इकडे. आज चालू इकडं नाही इकडे. आहो ती बी ह्यानी बोलत शिरपतरावकडे आलो होतो. शिरपतराव कुठे आहेत? अहो ती मागाशी तासाभरापूर्वी बाहेर तुम्ही गेली. काय का बसा? नाही शिरपतराव अहो का असं बोलताय शिरपती? तुम्ही का बसा? बोलू नका, मी बोलते ना ह्यांच्याशी. नाही, त्या बोलल्या येईल म्हणे शिरपतराव. तुला काय झालं एवढं तापायला? मग हा? तुम्ही कुठे हिंडता? कुठं नाही ना, आता मी शिरपतराव कामधंदे सोडले, सगळे सोडले, तुम्ही कुठे जातात? तुला नाही अहो असं कसं मग कामानिमित्त कामानिमित्त झालेलं आहे ते. पाटलगच केला मी. आपण पाटला करायचं काय मला संबंध? रंगे हात पकडलं. अहो काय बोलताय तुम्ही, रंगे हातात काय पकडले बोलते असलं शब्द वय? सुजाता, डोक्यात फरक पडला का? नाही, मला माझ्या डोक्यात दगड घालता मला. का बरं? हा? माझ्या डोक्यात फरक पडला म्हणताय? काय झाली? काय असं मला भाऊ येडे चांगलं आहे का समजलं सांगा मला. हा? तुला येडी कावर समजू मी? अहो पण आता बोलत उलट अहो केलं बोलत काय मी? बसलोय ना. काय केलं मी? काय केलं? हा. मग इथं काय करताय? अहो वहिनी जरा नीट ऐका आधी काय. तुम्ही गा बसा. विचारतोय शिरपतराव कुठे गेला अहो काय ती गेला गेली ती बाहेर तुम्ही आवाज काढू नका, माझ्यावर बोलूच नका तुम्ही. मी बोलते आता ना. काय सांगायचं हा? हा? म्हणजे काय तू काय म्हणायचं तुला नेमकं? नेमकं म्हणजे अहो कायच नाही आमच्या तसलं काय नाही. अरे आता आलो. काय म्हणजे? तू गा बसा. काय आता हे काय बोलणं झालं म्हणायचं. काय सुजाता? तू डोकं भरवलं मी काय? माझं डोकं फिरवलं नाही, काय नाही तुझ्या डोक्यात कोणी काय भरवलं का? माझं फिरले माझं आज तू मला बोलायचं ना मग घरी बोलायचं माझं ना. डोकंच फिरलंय. हं? अहो काय कुणाचं बी ऐकून वहिनी बोलताय का तुम्ही बरं तसं. का बरं डोकं फिरलं? तुम्ही इकडे कशाला आलेला? अरे मी शिरपतराव आलेला मला सांगा. सुपरला जायचं आम्हाला शिरपतरावला आणि मला. मग कुठे शिरपतराव? अहो शिरपतराव ते त्यांना फोन आला म्हणून ती गेली तेच ती. तर विचारतोय ना, अहो त्यांना हीच चाललं होतं विचारतोय. आमचं, हीच विचारायचं चाललं नुसतं विचारायचं काम होतं. चालू आहे. आणि बाकी काय विचारते वर रानातलं आपलं विचारायचं चाललेलं गप्पा. ती बी लई दिवसानं आलं म्हणून. परंगल्यात होय? अहो लई दिवस. अहो काय वहिनी बोलताय, लई दिवसानं आलं होतं दोन अडीच इकडं. महिने हा? झाले तसं इकडे आलो नाही कधी. ते आलेच नाही ती ना, 2-3 महिने झाले आता आले नाही ती. म्हणून म्हणलं आपलं बसा, म्हटलं चहा पाणी आपलं करते म्हणून मी पण इथं बसली. फोन लावतात, कुठं जातात?
फोन लावतात कुठे जातात मी रोज पाठला आता तुमचा रोज काय आज मला रंगे हात पकडलं पण रोज तुम्ही आमच्याकडे येता का तुम्ही काय खरं सांगा करताना मला पकडलं? काय रंगी हात बाया काय करताना पकडलं? एवढ्या अंतर मी बसले तेवढ्या अंतर ती आहे ती काय ग ह्यांनी नाही ती म्हणून ही बसली ती आवाजच काढू नका हा अरे पण काय करताना पकडलं तू आम्हाला काय करतोय आम्ही हा अगं बाया काय बसले बसताय तुम्ही. अरे बोलत करतो बसलो काय? होतो हा बसलोय फक्त. नाही, पाणी नाही तुम्ही नक्की काय करा अहो लई दिवसाने भेटल्या मग आपलं बसली बोलत म्हणलं आता चहा बी ठेवावं म्हणलं ठेव तिला आता चहा. आता मी जाणारच होती आज चहा ठेवायची का तुम्ही दिसला मला आज म्हणून जवळ जवळ येऊन बसायचं नाही का म्हणजे हा आता बाया कमाल झाली बाया अरे सुजाता त्या वहिनी कुठं मी कुठं नाही बघा आता मी बाहेर बसलोय आम्ही हा? घरात नाही बसलो आडेला नाही आता आडेला बाजूला बसलो. कोण असतं तर म्हणलं असतं मिनिट काढा तुम्ही हा? हे डोळे माझे फुटले का फुटले आता हिथं दरवाजातच बसलोय की बाया काय वेगळं तोंडात येईल तसं अरे, बोलतीयस तू येडीबिडी हा? झाली का काय तू काय डोक्यात आणू राहिली मग म्हणजे शिरपतरावला जर माहित पडलं तर ते आमची दोस्ती पाणी पडेल ना येडे अगं बाया ती गेली ती बाहेर त्यांचं काम फोन आला म्हणून ती बाहेर गेली ती लावा की फोन मला बघू दे त्यांना नाही, मला तर घाम अगं आला, तू त्यांचं काय काम आहे करते म्हणून ती कामाला गेली तिथं नका फोन लावून बोलू का माघार आता काय तू सांग मला काय बी डोक्यात खुळ घेऊन नकोस बाया नाही ये भाऊ ये चल. ती काय आलं काय चालतं काय चाललंय इथं काय चाललंय तुमचं लक्ष आहे का हा? अगं बाया काय बोलतीस लक्ष आहे का काय आहे का गप नाही गप हा? नाही सांगा जरा समजून तिला झालं हा? काय हा? नाही नाही, कुठं काय आलं काहीच नाही बोलत बसली आपल्याला डायरेक्ट बोलायला लागली रामबो सुपारीला माझी गाडी थांब थोडीशी थांब थांब, मला तिला विचारतोय तिला लाल वाली दिसते मला काय झालं 4-5 दिवस झाले घरातली कामं पडले इकडे तिकडे कुठे जातात मी बघती ही रोज फोन लावते हळू निघून येतात घरात मी आज पाठला करतच आली हिथं येऊन बसते तर गुलू गुलू बोलत बसल्या ते नाही का तू येऊ दे करते अरे काय 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 बोलतो आधी आम्ही? नीट ऐका घरी हा? घरी येऊ दे करते तुम्ही का? फोन केला होता ना त्यांना बोलवलं होतं याच्या करता मला ना म्हणते सुपारी जाय का? आता याच्या करता काय हे सुपारी माणूस जाय बाया का? काय अगं शिकवताय तुम्ही काय अवघड आहे बाया हा तुम्ही काहीच बोलू ती नका बघितलं का आता केवढा तो डोक्याला टाकली माणूस तुला तिसरं काम बोलायला नाही, लागले आता तुला काम नाही म्हणून तुला उद्या सुद्धा द्याल तुला आहे ना उद्या म्हणून त्या कांदे टोळीमध्ये लावतो कांदे काढा अहो, तुम्हाला माहित आहे काही भाऊजी कधी आली ती कधी आली हा टिंगराला चटके बसली का तेव्हा तुला कळलं नाही. बघा तुझ्यामुळे झालं सगळं माझ्यामुळे नाही सगळं काय कारण नाही काय नाही बिनकामाचं घेतलंय का नाही संशय 2-2.5 महिने झाले आम्हाला 2-2.5 कधी आलो का व्हिडिओ 2 महिने झाले आले का मी नसतं तू आला कस काय घरी अहो तुम्ही जायला आणि ही याला एकच गाडी झाली मग मला फोन का नाही केला फोन केला ना तुम्ही गाडी होता उचलला नाही फोन का केला मी याच्या आजीने फोन का केला नाही? याच्या माग काहीतरी हायजा केली यार शिरपतराव तुला का फोन येतो मला फोन का नाही केला अहो तुम्ही गाडी वाचून केलं नाही भाऊजी म्हणलं नाही उचलन झाली ती म्हणलं राहू दे बाबूजी गेला चुलीमध्ये हा? तो का नाही फोन केला मला 2 महिने झाले म्हणलं आलंय माणूस आपलं बसावं म्हणलं गडी पण मी इथं बसली आणि हिनं डोळ्यानुसार एवढंच बघितलं बोलताना मग आता ह्याच्यात काय झालं नाही काहीतरी गडबड आहे 100% तुझ्या मुलाने सगळं तमाशावर नाही, नाही, जाय घरी वय हा? घरी जाय वय मी जाऊ घरी घरी जाय अहो नाही त्या गोष्टीनं कशाला एवढा वाढीचार लावलाय अरे मी हे माणूस बी काय आहे एक हा? काम कर तू नकरी काय थांब तू पिशी भर आणि तू तुझ्या बापा लिहून काय जा. चाललंय झालं काय आता दुसऱ्या घरात भांडण लावून नाही हा? पिशी भर तू शिरपतराव आपले सुपारीला तू जायचं शांत बस आम्ही नवर बायको बोलतो तू मध्ये तोंड नको घालू. तुम्ही पहिले घरी चला तू ये ना ए पिशवी भर. बाया ही पहिले मिटवून मग जा पहिले घरी सगळं तुझ्यामुळे तमाशा हा? झाला बरं का तो तमाशा केवढ्याला झाला आता ह्यो माझ्यामुळे हा? तमाशा तिच्यामुळे नाही झाला पहिले घरी चला अरे आम्ही काय केलं बाबा नाही काय केलं तीच बघू मी दे मला आलो, मला 2.5 महिने झाले इकडे येऊ नाही काय 2.5 केलं महिन्यानंतर आलो मी हा? इकडे. नाही, ये जा ना, रोज ये जा तिकडे ना. बघू दे त्यांची त्यांना तुम्ही पहिले घरी चला अरे ए पण बाया हाय ती मिटव आधी अरे ते मिटवणं ते आम्हाला सुपारी घरी जाऊ दे चल ना एकदा आता तुम्ही गेले बायको सगळं मग हातून मी अरे पण ते वहिनीला काय काय केलं तुम्ही ते आता बघितलं काय दोष आहे का माझा आज कोण वारे गुरुवार हा गुरुवार शुक्र शनिवार तिचा दावाच राहील 100%. 3 दिवसात कसं दाव होईल नाही मोरच्या पाहिलं का ए बाया काय सांगितलंय ती मिटव पहिलं आणि मग जा जागणारच नाही ते खुळ काय माझं. आता डोक्यात जायचं नाही काय तू डोक्यात बायको जगू शकत नाही आपण मग कशाबद्दल हा? तुझ्यामुळं आपण मी काय केलं तू आला का तुम्ही सेड कशाला आले इकडे अरे मी सुपारीला जायचं अगं बाया म्हणून आलो. सुपारीला जायचं म्हणून एक अर्धा तास झालं यायचं ना मी सुपारी निघालोय म्हणून अरे ते काय तुला रात्रीच विषय मला तुमची आपल्याला पोळी होती का? तुमची अरे नाही ना बाबा आपल्या ते रामभोज पर सुपारीला जायचं ना. पुढून आपण तुम्ही गेला आणि हे आलं जा पुढून, जा पुढून. आता रात्री आपला विषय झाला दुकानावरती अरे काय बोलतोय तुम्ही जायला नेमकं आलं एक अर्धा तास झालं येऊन बसलेलं होतं बोलायला असतं तर हे झालं असतं का हा ए बाया काय बी नाही कसं तोंडाला तशी बोलायला लागली असतो तुला मी रात्री सांगून सांगितलं, जायला मला आणि वाटलं करायला तुझ्या तिथं ध्यानामध्ये. काय वेगळं बघितलंस का हा मला तुझ्या ध्यानात असेल आणि शिरपतराव तू काही विसरला काय रे आता बायको जर- अरे शिरपतराव, नाही, आता काय खरं आपल्याला बाया? सुपारी फोडायला जायचं हा, बघा बाबा तुमचं तुम्ही तिकडे गुंतून घ्या झाली, मी इथे डोकं फोडून अरे अहो, आता काय ही डोक्यात बाया सांग ना खुळ बाबा, बसले सांगणार काय 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 पाहिलं काय काय करायचं नाही कशाबद्दल हा? थांबा हा ऐका अरे विचार डोकं फोडू दे मला काय आता अगं, आता आहे? शिरपतराव आता ऐक, बाई, ऐक. लागल बिगल. माझ्या डोक्यात पड मला टाकील फोन नाही केला नाही नाही हा? काय मतलब आहे हा? हा? काय अर्थ आहे या गोष्टीला अहो पण ह्या शुल्लक गोष्टी अगं, तू किती सांग, रामायण काय घडवलं नाही बाया ना. हा तुम्ही कशाला आले होता अरे सुपारीला जायचंय गाडी आपली खराब चेनचा आवाज येऊ राहिला म्हटलं याची गाडी घेऊन जाऊ म्हणून मी इकडे आलो होतो मग असं सांगितलं आणि तुम्ही येऊन- कशाला आले असते बागा बागा तुमच्या
पण तू मला विचारलं का तुम्ही जाता कुठे? अरे 2-3 दिवसापासून माझ्या धावपळ चालू आहे. अगं बाया येऊन एक 10-20 मिनिटं झाली होती हा? मी काय म्हणतो, ए, थांब नक्की तू इकडं का आला? मला तू पहिले उत्तर दे. अरे माझी गाडी झाली खराब. रात्री तुला बोललो होतो ना आपल्याला हा, सुपारीला हा, जायचं. रात्री तू मला काय म्हणे, एक गाडी नेऊ म्हणे, एक तुझी नेऊ नाही तर माझी नेऊ हा, हा. म्हणे. मग गाडी खराब झाली म्हणलं आता शिरपतरावकडे जावा, तुझ्याच गाडीवर जावा. म्हणून मी तयारी करून आलो डायरेक्ट. येऊन एक 10 मिनिटं झालं इथं बस आलो 2-5 मिनिटं झाले आणि लगेच. चाललं होतं इकडे तिकडे गप्पा आपल्या रानातलं कसं माहिती का बरी. माहिती का 5-6 दिवस झालं घरात त्यांचं लक्षच नाही. हा अगं पण असेल काय दुसरं कारण. किडा शिरले ना ही म्हणलं आज म्हणलं कुठं जातात तेच बघावं. पण ही काय कारण झालं का सांग? माझ्याशी बोलत बसले एवढंच कारण बाया, अरे दुसरं काय सुद्धा नाही. ते बिचारीचं डोकं फोडलं असतं. ती बी त्यांचं 2 संसार महिन्यानं वाढला असता. ती बी 2 महिन्यानं आली म्हणून आपले बसले निवांत बोलत. त्या बाबराव सुपारी चुकलं माझं जायचं. बरं जावा बाबरावचे नाही रे, ते याचे काय जावा, मी घरात चहा ठेवते जरा, चहा ठेवते भाऊजी. पहिलं रामभाऊ माझ्या पोरं नाही म्हणे. रामभाऊ नका चहा द्या, नका. बरं तुम्ही जावा, आता ऊन लागायला लागले. तिने गंज पेढे जावा खाऊ घातले आता मला. जावा, तुम्ही बी जावा, सुपारीला गाडी जायचंय घ्या ना. जावा. सुपारीला जायचंय आम्हाला. जाताय का मग? वहिनी जा तुम्ही चालू सुपारीला. आधी गाडी कधी नीट करणार आता मग? आता आपल्याला करतो, कामधंदे आता असतात ना तिकडून का? आल्यावरती करतो. अरे बाबा तू काय एवढं रामायण करून ठेवलं, काय कळा ना बा. हा, तर ए, माझं चल तिकडं माझ्या सुपारीचा डोक्यात कार्यक्रम खूळ आलं आपला तुम्ही. जायचा. गाडी कुठे लावली जाऊ का मी? गाडी तिकडे वाट लावली. जाऊ का तुम्ही? आता चालते का तुम्ही सुपारीला? चालते का आता बरोबर चालते? नाही जाते मी, जाते. तिकडे चाव काय बाई आहे बाबा ही. काय चावतं चालू म्हणून आलं पाहिला. बरं झालं तो मला उनगण नाही मी बायको आपण काही नाही यार, नाही करता ब्रह्म आते यार. मला एक सांग, 2-3 महिने झाले मी आलो का तरी तुझ्या घरी. तुला माहिती ना मारा कसं आहे. अरे तो राग ठीक आहे, पण हा राग कोणत्या भावात 10 पडला? दिवसाला तिथे मी जावत पाडला चालेल. घाम फुटला मला सगळा फार खालून. मला कपडे बदलू दे आता. चल घरी. काढ गाडी काढ पटकन, तसंच जाऊन करून. हिच्या डोक्यात काय खुळ घुसलं काय माहिती.